नवसाला पावणारा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेला लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाविरोधात आता कोळी बांधवांकडून गंभीर आरोप करण्यात येतोय। ज्या कोळी समुदायाने लालबागच्या राजाची स्थापना केली त्यालाच आता डावलण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप होतोय। अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे। मंडळाकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शारीरिक आणि मानसिक छळ सुरू असल्या कारणाने मंडळाच्या कार्यकारिणीवरती फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी करण्यात आली। यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावलेल्या असून कारवाई करण्याची मागणी करत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। लालबागच्या राजा मंडळाने हिंदू धार्मिकांची त्यांचं भावना दुखावलेल्या आहेत, कारण की लालबागच्या राजाचं विसर्जन त्यांनी चंद्रग्रहणाच्या काळात केलेलं आहे आणि हे करताना त्यांनी कोळी बांधवांची सुद्धा मनं दुखावलेली आहेत। कारण की आतापर्यंत कोळी बांधव हे लालबागच्या राजाचं विसर्जन नियमितपणे राजवशीपणे करत आलेले आहेत आणि दुर्दैवाने यावर्षी त्यांना कसलंच मान दिलेला नाही आहे आणि त्याचंच आज फलित आपण काल विसर्जनाच्या वेळेस पाहिलेलं आहे। आणि लालबागचा राजा कुणाला पावतो यावरून संजय राऊत आणि शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्यात झुंपली आहे। लालबागचा राजा मराठी माणसाला पावत नाही तर तो अमित शहाना पावतो असं संजय राऊतांनी टोला हाणलाय। तर संजय राऊतांना अफजल खानाची खबर प्रिय आहे त्यामुळे लालबाग पावणार नाही असं नवनाथ बन यांनीही म्हटलंय। राऊतांना हज यात्रेला जायचं असेल त्यामुळे राऊतांचा लालबागच्या राजाला विरोध आहे असं नरेश म्हस्के यांनी वक्तव्य केलंय। मी गणपती दर्शन करत असतो ना, असं नाही मला कोणी बोलवलं तर मी जात असतो, घरामध्ये गणपती असतो, पण मी तिकडला जो काही एकंदरीत प्रकार दिसतो तर ते पाहिल्यावरती मला असं वाटलं की त्या गर्दीमध्ये अजून एकाची भर नको, लोकांनाही कळलं पाहिजे। हिंदुत्ववादी असतील, श्रद्धा असेल, गणपती हा घरातला, देव्हारातला आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातला गणपती हा एकच असतो। पण अलीकडे मला सातत्याने दिसत आहे लालबागचा राजा हा अमित शहाना जास्त पावतो, मराठी माणसाला पावताना दिसत नाही। त्यामुळे जो मराठी माणसाला जेव्हा तो पावायला सुरुवात होईल तेव्हा मी नक्की त्या गणपतीच्या दर्शनाला जाईन। त्यांचं जे काही VIP कल्चर आहे त्या संदर्भात संपूर्ण गणेश भक्तांमध्ये नाराजीची भावना आहे। मराठा आंदोलक त्या ठिकाणी गेले होते, त्यांनासुद्धा जो काही हिडीस प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे तोही चुकीचा आहे, परंतु गणपती बाप्पाला दोष देणं चुकीचं आहे। जर संजय राऊत जर त्या लालबागचा राजा या संपूर्ण त्याला जर विरोध करत असतील किंवा चुकीचं बोलत असतील तर त्याने उद्धव ठाकरे यांना सुद्धा सांगायला पाहिजे होतं। ते त्या ठिकाणी गेले होते। लालबागच्या राजाला दोष देऊ नका, लोकांच्या भावना आहेत। कदाचित संजय राऊत यांना हज यात्रेला जायचं असेल म्हणून लालबागच्या राजाविरुद्ध ते अशा पद्धतीने बोलत असतील। संजय राऊत, तुम्हाला लालबागचा राजा पावणार नाही, कारण गणपती हा हिंदूंचा सण असतो, लालबागचा राजा हा हिंदूंचा आहे। संजय राऊत, तुम्हाला लालबागच्या राजाला जावंसं वाटणार नाही, कारण तुम्हाला अफजल खानाच्या कबरीवर जाण्यामध्ये धन्यता वाटते। लालबागच्या राजापेक्षा किंवा गणपती उत्सवापेक्षा अफजल खानाची कबर ही संजय राऊत आणि उभाटा गटाला जास्त प्रिय आहे।